नमो बुद्धाय, जय भीम. आज या सामाजिक परिस्थितीमध्ये आपण बघत असताना माता रमाई बाबासाहेब आंबेडकर या माता रमाईने बाबासाहेब आंबेडकरांनी या जीवनाचं सोनं करण्यासाठी त्याग सहन केला. बाबासाहेबांनी ज्ञान संपादन करण्यासाठी खूप कष्ट आणि यातना सहन केल्या. 24 तासातील 18 तास जागून एका पावावर दिवस काढून देशामध्ये विदेशात जाऊन ज्ञान संपादन करून आले आणि त्या ज्ञानाच्या जोरावर ही सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी या देशामध्ये सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ बाबासाहेबांची सुरू असताना माता रमाईचा त्याग अत्यंत कठीण आहे. कारण बॅरिस्टराची पत्नी असून फाटक्या लुगड्यामध्ये, फाटक्या साडीमध्ये ती मायमाऊली राहिली. कारण घरचा, कुटुंबाचा, संसाराचा, परिवाराचा सांभाळ करण्याची जबाबदारी पार पाडत असताना शेणाच्या गवऱ्या थापून त्या बाजारात विकायला नेणं आणि त्याच्यावर कुटुंबाचा प्रपंच चालवणं, अशी परिस्थिती त्या माऊलीने, असा संसाराचा गाडा चालवला. बालवयामध्ये आई वडील गेले. तरुणपणामध्ये बाबासाहेबांच्या जीवनामध्ये वादळाशी गाठ पडावी तशी अनेक समस्या, अनेक अडीअडचणीचा सामना करत असताना मात्र बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये त्या माऊलीने अडथळा येऊ दिला नाही. तिने साथ दिली. म्हणून बाबासाहेबांनी या कार्यामध्ये भरारी घेतली. हे कार्य पूर्ण करू शकले. पोटची मुलं डोळ्यादेखत माती आडी गेली. गंगाधर बाबासाहेबांचा गेला, रमेश गेला, राजरत्न गेला, इंदू गेली आणि ह्या सर्व पोटची मुलं गेली, डोळ्यादेखत गेली, औषध पानाविना गेली. राजरत्न हा तापीने फणफणत होता. बाबासाहेबाला निरोप पाठवला, परंतु दवाखान्यात औषध उपचार घेण्यासाठी पैसा नसतो. राजरत्न गतप्राण होतो. सर्व लोक जमतात, म्हणतात आता शेवटचं कफन आणण्यासाठी पैसे द्या. पैसे बाबासाहेबाकडे मागणी करतात. बाबासाहेब ओक्साबोक्शी रडतात. या दुःखाच्या समयामध्ये सुद्धा छातीवर दगड ठेवून जुन्या लुगड्याचा पदर फाडते आणि त्यामध्ये राजरत्नाला गुंडाळून अंतिम संस्कार केला जातो. एवढा मोठा त्याग, एवढे मोठे कष्ट, एवढा मोठा त्रास त्या माऊलीने सहन केला. बाबासाहेबाच्या त्रास त्या माऊलीने सहन केला. बाबासाहेब ज्यावेळेस बॅरिस्टर होऊन मायदेशी परतले, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी झाली आणि हा स्वागताचा समारंभ बघायला जायचं, परंतु नेसायला लुगडं नाही. शाहू महाराजांनी दिलेला दरीचा पटका लुगड्यासारखा नेसून आपल्या साहेबाचा स्वागत सोहळा बघण्यासाठी ती मायमाऊली गर्दीच्या बाहेर उभी राहते. बाबासाहेबाची नजर रमाईवर जाते आणि डोळ्यामध्ये पाणी येतं. एवढा मोठा त्याग, एवढे मोठे कष्ट, एवढा मोठा त्रास रमाईने सहन केला. ती फाटक्या लुगड्यामध्ये राहिली. तिने शेण वेचून शेणाच्या गवऱ्या थापल्या. म्हणून आज माता भगिनीच्या अंगावर हजार, 2 हजाराच्या, 3 हजाराच्या साड्या आलेल्या आहेत. ही आपल्या आईने दिलेली स्वाभिमानाची बोळवण आहे. ही त्यागाची बोळवण आहे. जीवन त्या रमाईने जाळलं. कधीच दुःख सांगत बसली नाही, व्यथा सांगत बसली नाही. कधीच साहेबाच्या या कार्यामध्ये तिने अडचण आणली नाही. म्हणून या समाज क्रांतीचा गाडा बाबासाहेब पुढे नेऊ शकले. रमाई ही स्वाभिमानी होती. रमाई प्रेमळ होती. रमाई ही त्यागी होती. कारण बालपणापासून कधीच त्या माऊलीने सुख बघितलं नाही.
बघितलं नाही, परंतु आज तिच्या त्यागामुळं हे सुखाचं जीवन आपल्याला मिळालेलं आहे. त्या थोर माऊलीला विनम्र अभिवादन, वंदन. ज्यावेळेस रमाई बाबासाहेबाला विनवणी करते की साहेब मला एक वेळेस पंढरपूरला घेऊन जा, त्यावेळेस बाबासाहेब तिला म्हणतात, हे रमा, त्या पंढरपूरला तू जायला म्हणतेस, पण त्या पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर जो देव आपल्याला दर्शन देत नाही, त्या देवाचं दर्शन घेऊन तो देव आपल्याला जवळ येऊ देत नाही, त्या देवळाच्या मंदिरामध्ये आपल्याला जवळ येऊ देत नाही, त्या देवाला जाऊन तरी काय फायदा. ते बाबासाहेब रमाईची विनंती करतात, नको ग रमा नको ती पंढरी, कारण माणसाचा द्वेष करी कसा श्रीहरी. नको ग रमा नको ती पंढरी, देवाचे सारे भक्त असोनी, सर्वांचे सारखे रक्त असोनी, प्रवेश त्याने आम्हा दिला नाही मंदिरी. नको ग रमा नको ती पंढरी. आपण आपली इथे पंढरी म्हणवू, माणसाच्या माणुसकीला श्रीहरी म्हणवू. बाबाचे बोल सोपाना रमाईच्या अंतरी, नको ग रमा नको ती पंढरी. हा हट्ट बाबासाहेब पुरवत असताना रमाईला सांगतात की रमा, आपण असं एक पंढरपूर या ठिकाणी निर्माण करू की माणसाच्या माणुसकीला श्रीहरी, माणसाच्या माणुसकीला आपण विठ्ठल मानूत आणि हे मानवतेचं पंढरपूर आपण निर्माण करू. परंतु हे मानवतेचं पंढरपूर निर्माण केलं, परंतु ते बघायचं मात्र माता रमाईच्या नशिबामध्ये नव्हतं, कारण 1935ला माता रमाई ही आपल्याला सोडून गेल्या. 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्या नागपूरच्या नागभूमी या ठिकाणी, नागपूर या ठिकाणी दीक्षा घेऊन त्या ठिकाणी दीक्षाभूमी उभारलेली आहे. हेच मानवतेचं, जिव्हाळ्याचं, माणसाच्या मानवतेला श्रीहरी मानवणारं हे मानवतेचं मंदिर दीक्षाभूमी त्या ठिकाणी आहे. आणि ह्या ठिकाणी मानवतेचे विचार पेरले जातात, समतेचे विचार पेरले जातात, एकमेकाला आपुलकी, प्रेम, दया, भावनेचे विचार पेरले जातात. हे मानवतेचं पंढरपूर बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आजही विजयादशमीच्या दिवशी 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली, परंतु त्या दिवशी विजयादशमी होती. तर प्रत्येक विजयादशमीला नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी आणि आपल्या मानवतेच्या विचाराची प्रेरणा घेण्यासाठी आपले सारे धम्म अनुयायी त्या ठिकाणी जात असतात. हे मानवतेचं मंदिर माता रमाईच्या त्यागातून उभं राहिलेलं आहे. माता रमाईच्या आणि बाबासाहेबांच्या त्यागाने उभं राहिलेलं आहे. हा मानवतेचं विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्यासाठी जीवन जाळलं, आपल्यासाठी त्याग सहन केला. हे मानवतेचे विचार, समतेचे विचार माणसामध्ये यावे म्हणून भगवंताचा धम्म दिला आणि या धम्माची विचाराची प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून ही दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी मानवतेचे दीक्षाभूमी त्या ठिकाणी उभी आहे. प्रत्येक अनुयायांनी त्या दीक्षाभूमीला जावं, नमन करावं, आणि विचाराची प्रेरणा घेऊन आपल्यामध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प करावा अशी आशा व्यक्त करतो. कारण जुने लोक जे होते, ज्यांनी हे परिवर्तन आपल्या डोळ्याने बघितलं, खायला नव्हतं, खायला नव्हतं, राहायला नव्हतं, कुत्र्या समान जीवन होतं. हे परिवर्तन ज्यावेळेस झालं, ही परिवर्तनाची पहाट ज्या लोकांनी बघितली, ही बाबासाहेबामुळं आपल्यामध्ये प्रगती झाली, ही जाणीव त्यांच्यामध्ये होती. आणि ही दीक्षाभूमी बघण्यासाठी, ह्या दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी, ती पवित्र भूमी बघण्यासाठी अशा प्रत्येक आपल्या धम्म बांधवामध्ये होती. अशीच एक खेड्यातली धम्मभगिनी आपल्या पतीला विनंती करते की मलाही हे दीक्षाभूमी बघायची आहे, मला घेऊन चला. हे गीताच्या माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. ऐका माझे धनी, इच्छा आहे मनी, नागपुराला न्या हो विजयादशमी दिनी.
नागपुराला न्या हो विजयादशमी मदीनी. धम्म नवा काढी धम्म नवा शोधिला, मार्ग नवा दाविला. मूळ जाणाया विषमतेचे जन्म भरी झटला. धम्म नवा शोधिला, मार्ग नवा दाविला. मूळ जाणाया विषमतेचे जन्म भरी झटला. वाटते हो मनी हे वाव पाहुनी, नागपुराला न्या हो विजयादशमी मदीनी. नागपुराला न्या हो विजयादशमी मदीनी. माझ्या मी डोळा तिथ पाहीन सोहळा, दीक्षाभूमीवर उभा हे भीम तो सावळा. आनंद होईल मनी मूर्ती ही पाहोनी, नागपुराला न्या हो विजयादशमी मदीनी. नागपुराला न्या हो विजयादशमी मदीनी. नागयापुरात भेटल उमाकांत, श्री भीमाच्या कर्तव्याने फिटेल भरांत. नाग नदीचे पाणी गाई भीमवानी, नागपुराला न्या हो विजयादशमी मदीनी. नागपुराला न्या हो विजयादशमी मदीनी. नागपुराला न्या हो विजयादशमी मदीनी. सर्व आपल्या धम्म बांधवांनी नागपूर हे आपलं पवित्र असं धम्माचं निर्मितीचं, पवित्र असं धम्म निर्मितीचं, मानव निर्मितीचं आणि प्रेमाचं पंढरपूर बाबासाहेबांनी उभं, पंढरपूर प्रति पंढरपूर सारखं प्रेमाचं पंढरपुरासारखं हे श्रद्धा हे आपलं विचाराचं मानवतेचं विहार त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. दीक्षाभूमीला वंदन करून, त्या दीक्षाभूमीतून वंदन करून ऊर्जा घेऊन आपल्यामध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प करावा ही सदिच्छा व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम.